एक शिक्षक स्नेही भेटले, खंत व्यक्त केली की चांगले ऑफिसर जे आहेत ना त्यांना सडवलं जातं, त्यांना बिघडवलं जातं. तुकाराम मुंडे बदले नाही, ज्युलिओ रिबेरो बदले नाही, TN शेषन बदले नाही, अशोक खेमका बदले नाहीत. आणि त्यांच्याच रांगेत या अंजना कृष्णा या प्रशिक्षणार्थी DYSP परवा शरद पवारांचा पुतण्या म्हणजे आत्ताचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबतीत घडलेली घटना, त्यांनी त्यांना दमदाट्या केल्या. गौण खनिजाच्या बाबतीत काम आहे. नंतर खुलासेही झाले की गावकऱ्यांना रस्ता नव्हता वगैरे वगैरे वगैरे. पण याच्यामध्ये थेट उपमुख्यमंत्री टू साधा कार्यकर्ता इथपर्यंत कनेक्शन होतं. आणि अंजना कृष्णा यांच्या हातामध्ये फोन दिला जातो आणि सरळ त्यांना आरेकारे केलं जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये तिथे जेवढे लोक उपस्थित असतात त्या लोकांना म्हणजे तलाठी, तहसीलदार त्यांना बदडून काढलं जातं. त्याच्यावर वरकडी म्हणजे चोर तर चोर वर शिरजोर अशातला प्रकार घडतो आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलं जातं. आणि ते एक्सप्लेनेशन देताना ते काम करत नाही. जनता सगळी अजित पवारांवर नाराज होते. राष्ट्रवादी त्यांच्यासाठी धावून येते. अमोल मिटकरींसारखा पोपट तो एक फतवा काढतो, UPSC कमिशनला पत्र देतो की अंजना कृष्णा यांच्या डिग्रीची तपासणी करा. का हो? मग तुमच्या 70,000 कोटीची तपासणी करणारे देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांनी तुमचा पेपर का नाही तपासला? तो जर तपासला असताना सगळा गाशा गुंडाळून घरी राहावं लागलं असतं. तुम्ही आता या सरकारमध्ये ना सहभागी होऊन तुमचा पक्ष सुद्धा वाचवलाय हे सगळ्यांच्या लक्षात आलंय. काका, पुतण्या आणि बहीण सगळ्यांनी मिळून तो वाचवलाय. लोकांच्या लक्षात येत आहे लोक बोळ्यांनी दूध पित नाही हे लक्षात घ्या. मांजरांनी कितीही डोळे मिटून दूध पिलं ना तर त्याचं चोरीचं दूध पिणं जग पाहत असतं. आणि तसंच तुमच्या बाबतीत झालंय. त्यामुळे अमोल मिटकरी जे चांगले अधिकारी आहे ना त्यांना जीव लावायला शिका, नाही तर ते तुमचा जीव घेतल्याशिवाय सोडत नसतात. हे इतिहासाने अनेक वार सिद्ध केलंय आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणजे होते आणि ती तुमच्या बाबतीत होणार.